हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण कालिया मर्दन. श्रीकृष्ण आता 6 वर्षाचा झाला होता. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते. नेहमीप्रमाणे श्रीकृष्णासह गोप बालक वृंदावनी गाई गुरे वासरे चरायला घेऊन गेले होते. चरायला नवनवीन रान मिळावे म्हणून ते दररोज वनातील वेगवेगळ्या भागात गाई गुरे वासरे घेऊन जात असत. दुपारची वेळ होती. सर्वांनाच खूप तहान लागली होती. पलीकडेच यमुनेचा एक फार मोठा डोह होता. गाई गुरे वासरे धावतच त्या डोहाकडे गेली. त्यांच्या पाठोपाठ सर्व गोप बालकही धावत गेले. श्रीकृष्ण मागेच राहिला. तहानेने व्याकुळ झालेल्या गाई गुरे वासरे आणि गोप बालक अशा सर्वांनी यमुनेच्या त्या डोहातील पाणी प्यायले. तत्काळ सर्वजण मृत होऊन पडले. त्या डोहात एक महाभयावह असा विषारी कालिया नावाचा साप राहत असे. तो महा उर्मट होता. त्याने गरुडाची पूजा करायला नकार दिल्यामुळे त्याच्यावर गरुडाचा कोप झाला होता. त्याला गरुडापासून भीती वाटत होती. त्यामुळे गरुडापासून सुटका करून घेण्यासाठी तो यमुनेच्या या डोहात राहत होता. पूर्वी या डोहातील मासे गरुड भक्षण करत असे. या डोहाच्या काठावर सौरभ नावाचे एक ऋषी तप करायला राहत असत. मासे सौरभ ऋषींना शरण गेले आणि त्यांनी गरुडापासून अभय मिळावे अशी सौरभ ऋषींना याचना केली. माशांचे रक्षण करण्यासाठी सौरभ ऋषींनी गरुडाला शाप दिला की जर त्याने या डोहातील पाण्याला स्पर्श केला तर तो तात्काळ मृत होईल. तेव्हापासून गरुड त्या डोहाकडे फिरकेनासा झाला. यामुळे गरुडापासून संरक्षण होण्यासाठी कालियाही याच डोहात राहायला आला होता. कालिया महाभयावह विषारी होता. त्याच्या विषामुळे त्या डोहावरून उडत जाणारे पक्षीही मृत होत असत. आजूबाजूची झाडेही करपून जळून जात असत. केवळ एक कदंब नावाचा वृक्ष तेवढाच तेथे होता. कारण पूर्वी जेव्हा गरुड तेथे यायचा तेव्हा तो या कदंब वृक्षावर बसत असे. गरुडाजवळील अमृत कलशातील अमृत त्या वृक्षाला मिळाले असल्यामुळे तो वृक्ष तेवढा कालियाच्या विषाने मृत झाला नव्हता. श्रीकृष्ण त्या डोहाजवळ आला आणि पाहतो तर सर्व गाई गुरे वासरे आणि गोप बालक मृत होऊन पडले होते. श्रीकृष्णाने त्या सर्वांवरून आपली कृपादृष्टी फिरवली. त्याबरोबर सर्व गाई गुरे वासरे आणि गोप बालक झोपेतून जागे झाल्यासारखे उठून उभे राहिले. आपल्याला जीवदान देणाऱ्या श्रीकृष्णाचा सर्वांनी जय जयकार केला. त्यांनी पाणी पिऊन त्रास झाल्याचे श्रीकृष्णाला सांगितले. पाण्यात विषारी साप असून त्याच्यामुळेच यमुनेच्या या डोहाचे पाणीही विषारी झाले आहे असे गोप बालकांनी सांगताच कालियाला येथून हुसकावून लावले पाहिजे असा निश्चय श्रीकृष्णाने केला. श्रीकृष्ण कदंब वृक्षावर चढला आणि त्याने दंड थोपटून कालियाला युद्धाचे आव्हान दिले. हा आपला त्राता आता काय करत आहे हे गोप बालकांना समजायच्या आत श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी घेतली. श्रीकृष्णाने त्या महाभयावह अशा विषारी पाण्यात उडी घेतल्याचे पाहताच त्या गोप बालकांनी टाहो फोडला. कालिया साप महाविषारी आहे याची कल्पना असल्यामुळे श्रीकृष्णाचे आता काय होणार याची काळजी त्या गोप बालकांना लागली. त्यांच्यापैकी काही जणांनी वृंदावनी आपल्या मातापित्यांकडे धाव घेतली.
वृंदावनी गोकुळवासियांना हे समजताच समस्त गोकुळवासीय हातातील कामे तशीच टाकून यमुनेच्या त्या डोहाकडे धावत सुटले. यशोदा माता रडू लागली. श्रीकृष्णाला डोहाच्या बाहेर काढायला ती डोहात उडी घेऊ लागली. तसेच काही जण डोहात उडी घेऊ लागले तेव्हा बलरामाने त्यांना आवरले. बलरामाने सर्वांना समजावले की ज्याने पुतनेसारखीचे विष पचवले, अनेक राक्षसांना ठार मारले, त्या श्रीकृष्णाची काळजी करू नका. तो सर्व काही व्यवस्थित करेल. असा धीर दिल्यावर यशोदा माता आणि गोकुळवासीय जरा शांत झाले. श्रीकृष्णाला डोहात आलेला पाहताच कालिया क्रोधाने संतापला आणि त्याने श्रीकृष्णाला डंख केला. त्याला त्याने अनेक चावे घेतले. श्रीकृष्णाने कालियाला ठोसे लगावले. आपल्या विषाचा श्रीकृष्णावर काहीच परिणाम होत नाही असे पाहून चवताळून कालियाने श्रीकृष्णाला विळखा घातला आणि तो सर्व शक्तीनिशी श्रीकृष्णाला आपल्या विळख्यात करकचून आवळू लागला. श्रीकृष्ण कालियाच्या विळख्यासह डोहाचे वर आला. पाण्याचे वर आल्यावर श्रीकृष्णाने आपले अंग जाड आणि मोठे करायला सुरुवात केली. त्याबरोबर कालियाचे अंग ताणले जाऊन आता ते तुटणार की काय अशी त्याची अवस्था झाली. ते सहन होईनसे झाल्यावर कालियाने श्रीकृष्णाचा विळखा सोडला. त्याबरोबर श्रीकृष्णाने कालियाच्या शेपटीला पकडून त्याला अनेक वेळा गर फिरवून पाण्यावर आपटले. त्यानंतर श्रीकृष्णाने कालियाच्या मस्तकावर अनेक वेळा लठ्ठा प्रहार केला आणि त्याच्या मस्तकावर तो थै थै नाचू लागला. त्याबरोबर कालियाच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तो म्लान झाला. तेव्हा त्याच्या बायका आणि त्याची मुले श्रीकृष्णाला शरण आली. त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती सुरू केली आणि अभयाची याचना केली. श्रीकृष्णाला त्यांची दया आली. त्याने कालिया मर्दन थांबविले. कालिया श्रीकृष्णाला शरण आला. श्रीकृष्णाने कालियाला आज्ञा केली की त्याने ताबडतोब यमुना सोडून आपल्या परिवारासह सागरी निघून जावे. कालियाने त्याला गरुडाची भीती वाटते असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याला सांगितले की तुझ्या मस्तकावर माझे पदचिन्ह आहे हे पाहून गरुड तुला काहीही करणार नाही. तत्काळ कालियाने आपल्या परिवारासह श्रीकृष्णाचे चरण स्पर्श केले. त्यानंतर कालिया आपल्या परिवारासह यमुना सोडून सागरी निघून गेला. हरिओम.